उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ बससेवेचे लोकार्पण। बारामती आगारात नव्याने दाखल करण्यात झालेल्या 10 राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पायाभूत सुविधा विकासाला नेहमीच प्राधान्य दिले। त्यापैकीच एक आणि देशात मॉडेल बनलेल्या बारामती बसस्थानकाचा परिसर, बसमधील स्वच्छता राखणे, बस वेळेवर सोडण्यासह प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर राज्य परिवहन एसटी महामंडळाने भर द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 या अभियानात अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानक येथे आयोजित एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदन कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषद मुख्याधिकारी पंकज भुसे, विभागीय कामगार अधिकारी सचिन भुजबळ, आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, माजी सहाय्यक वाहतूक अधीक्षक घनश्याम सदाशिव शिंदे यांच्यासह महामंडळाचे कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 या अभियानात अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानकाला रुपये 1 कोटींचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आले। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टिकोनातून बारामती तालुक्यात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत। या कामांची निगा राखत तालुका विकासाच्या बाबतीत कायम प्रथम स्थानी राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे। त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बसस्थानकाला राज्यास प्रथम बक्षीस मिळणे ही संपूर्ण बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे। यामुळे आता बारामतीच्या मनात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे। या बक्षिसाच्या माध्यमातून नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे असे सांगून त्यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बारामतीकरांचे आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। खरं तर हे बारामतीच्या मानाच्या तुरामध्ये एक अभिमानाचा तुरा अजून एक रोवला गेलेला आहे। त्याचा आम्हा संबंध बारामतीकरांना खूप खूप आनंद झालेला आहे, अभिमान वाटतोय। आणि आदरणीय दादांचं स्वप्नातलं जे त्यांच्या स्वप्नामध्ये होतं त्या गोष्टी घडणं, त्याच्यामध्ये हे बसस्थानक होतं, जे की इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेच असं बसस्थानक नाही। आणि बारामतीकरांचं खरंच भाग्यवान आहेत, त्यांना अशा प्रकारचं बसस्थानक म्हणजे लाभलेलं आहे। आणि या बक्षिसाबरोबरच आम्हा सगळ्या बारामतीकरांची जबाबदारी खूप वाढलेली आहे। सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आभारी मानते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।